खरे सगळे गाणे हे लाईव्ह साथीदारांबरोबर गाण्यामध्येच मजा असते. हे सगळे मशीनचा उपयोग करून आपण गातोय, त्याच्यात इतके लिमिटेशन्स येतात. ऐन वेळेत ताल शोधावा लागतो, त्याची लय असे त्या लयीतच गावं लागतं, पट्टी त्याप्रमाणे गावं लागतं. साऊंडमध्ये जो काही सेकंदाचा फ्रॅक्शनचा डिले होतो साऊंड सिस्टीममधनं येताना आणि आपण गाताना, तो मॅच करावा लागतो. मध्येच एखादा शब्द मागे पुढे झाला तर तिथे भरणं आपल्या मनाने करून पुन्हा ताल चुकणार नाही, शब्द चुकणार नाही याची काळजी घ्यावी लागते. अनेक गोष्टी आहेत. आणि मग तो आनंद कुठे आहे? तो आहे गुरुच्या चरणांपाशी. आणि स्वरभास्कर भारतरत्न यांच्या वाणीमध्ये आपण त्यांची छोटी छोटी लेकरं प्रयत्न करणार कॉपी करण्याचा. जे जमेल तेवढं, जमलं तेवढं गोड मानून घ्या. धावे मन आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखिलिया, तुमचे चरण देखिलिया, तुमचे चरण देखिलिया. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखिलिया, तुमचे चरण देखिलिया, तुमचे चरण देखिलिया. भाग गेला शीण गेला, भाग गेला शीण गेला, भाग गेला शीण गेला. अवघाय झाला आनंद, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता 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 कोठे धावे मन, तुमचे चरण देखिलिया, तुमचे चरण देखिलिया, तुमचे चरण देखिलिया, तुमचे चरण देखिलिया. प्रेमरस पडली मिटी, प्रेमरस पडली मिटी, आवडी लागी मुखजी, आवडी लागी मुखजी, आवडी लागी मुखजी, आवडी लागी मुखजी. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखिलिया, तुमचे चरण देखिलिया, देखिलिया, तुमचे चरण देखिलिया. आता कोठे धावे मन, मन, आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखिलिया, तुमचे चरण
देखिलिया देखिलिया तुमचे चरण देखिलिया तुका म्हणे आमाय जोगे तुका तुमचे चरण देखिलिया देखिलिया तुमचे चरण 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 देखिलिया. अशा रीतीने मनुष्य परमार्थ मार्गाकडे लागतो आणि तो ईश्वर त्याचा सर्वस्व होऊन जातो. आणि अनेक टक्के टोनपे खाल्ले आणि वय झालं कीच तिकडे जातो. एखाद्या तरुणाला सांगितलं बाबा अध्यात्म कर लवकर, तर लवकर करत नाही. मग त्याला आजकालच्या शास्त्रीय भाषेमध्ये बऱ्याच गोष्टी समजून सांगाव्या लागतात. आमच्या बाबूजींनी म्हणजे सुधीर फडकेंनी फार सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे. बघूया की नक्की काय. आणि आजच्या काळामध्ये जे आपण महासंकट बघतोय या कोरोनाचं, त्यात सुद्धा अनेक देव धर्म मंदिरं मस्जिद चर्च सगळे बंद झाले आणि डॉक्टर आणि सगळे सेवकरी आपल्या मदतीला येत आहेत. तर खरा देव कुठे आहे बघूया. देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवालयी. देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवालयी. देव चोरून नेईन अशी
देव नाही देवालय देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देवालय देव चोरून नेईन अशी कोणाची पुण्याई देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देवालय देव अंतरात नांदे देव दाही दिशी कोंदे देव आभाळी सागरी देव आहे चराचरी देव शोधून निया पाही देव सर्वभूता ठाई देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देवालय देव देव मूर्तीत नामावे तीर्थक्षेत्रात नागावे देव मूर्तीत नामावे तीर्थक्षेत्रात नागावे देव आपणात आहे शिर झुकवोनिया पाहे तुझा माझा जड देही देव भरोनिया राही देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देवालय देव चोरून नेईन अशी कोणाची पुण्याई देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देवालय देव स्वये जगन्नाथ देव अगाध आनंद देव स्वये जगन्नाथ देव अगाध आनंद देव सगुण निर्गुण देव ईश्वाचे कारण काळ येई काळ जाई काळ येई काळ जाई देव आहे तैसारा ही देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देवालय देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देवालय देव नाही देवालय देव नाही देवालय. असा हा परमार्थ परमात्मा
देव्हाऱ्यामध्ये आहे किंवा नाही हे जनमानसांना, ज्यांना अतिशय कुशाग्र बुद्धी नाही अशा सर्वसामान्यांना कळण्याकरता ही देव धर्म सगळे प्रतिष्ठापना केल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्या मार्फत त्यांनी कुठेतरी उन्नत व्हावं आणि स्वतःच्या आयुष्याचं जगण्याचं सुख शोधावं म्हणून या सगळ्या संकल्पना आहेत. त्याच्यावर बोलण्यासारखं खूप आहे, त्याच्यावर गाणे पण खूप आहेत, सांगणंही खूप होईल, पण आता तो व्यासपीठ पण नाही आणि आता पण त्याकरता बसलेलो पण नाही, ते आपण नंतर केव्हा तरी बोलूया. तर असा हा माणसात असलेला देव आज आम्ही प्रत्यक्ष अनुभवतो आहे. डॉक्टरच्या रूपामध्ये, नर्सच्या रूपामध्ये, पोलिसांच्या रूपामध्ये आणि सफाई कामगारांच्या रूपामध्ये आम्ही खुशाल घरात बसलेला आहो, पण सगळं शहर, सगळं गाव, सर्व देश आणि सर्व विश्व हे लोक आज सांभाळत आहेत स्वतःचा जीव धोक्यात घालून. त्यांना मनापासून मानाचा मुजरा. हेच खरे देव आहे आणि हे तुमच्या आमच्या मधलेच आहेत. देव देव्हाऱ्यात नाही, देव माणसामध्ये आहे. आणि असा हा देव बघितल्यानंतर घड्याळे बघावंसं वाटलं. 10:30 केव्हाच वाजून गेलेले आहेत, 10:32 होऊन गेलेत. तर तासभर तर सहज होऊन गेलेला आहे आपल्याला. मागच्या वेळेस सगळे वेगळे गाणे होते, यावेळी पूर्ण आपण वेगळे घेतलेत. तर भैरवी घ्यावी. ठीक आहे, लागा चुनरी में दाग बघूया. ठीक. मन्नाड यांचं एक भैरवी रागावर बेस असलेलं गाणं आहे, खूप फेमस आहे. आणि फेमस म्हणण्यापेक्षाही प्रत्येक गायकाला ते गावं असं कायम वाटत असतं. त्यापैकी एक आहे, बघूया. तो एक चॅलेंजच आहे, कसा जमतो प्रयत्न करायला हरकत नाही. तुमच्यासारखे सहनशील आणि रसिक मायबाप प्रेक्षक असल्यावर, आणि ते मला दिसत नाहीत, काहीतरी कॉमेंट येतात ते माझ्याकडे पास होतात. ते नेमके चांगलेच येत असतील तेवढेच पास होतात, वाईट आलेले कॉमेंट काही मला कळत नाही. मी जास्त आनंदात आहे म्हणून मी प्रयत्न करतो. दाग छुपाऊं कैसे, लगा चुनरी में दाग छुपाऊं कैसे, घर जाऊं कैसे, लगा चुनरी में दाग छुपाऊं कैसे, लगा चुनरी में दाग. मैली मोरी चुनरिया, कोरे बदन सी कोरी चुनरिया, हो गई मैली मोरी चुनरिया, कोरे बदन सी कोरी चुनरिया. जाके बाबुल से नजर मिलाऊं कैसे, लगा चुनरी में दाग छुपाऊं कैसे, लगा चुनरी में दाग छुपाऊं कैसे, लगा चुनरी में दाग. भूल गई सब वचन बिता के, खो गई मैं ससुराल में आके, भूल गई सब वचन बिता के, खो गई मैं ससुराल में आके. जाके बाबुल से नजर मिलाऊं कैसे, घर जाऊं कैसे, लगा चुनरी में दाग छुपाऊं कैसे, लगा चुनरी में दाग छुपाऊं कैसे,
गोरी चुनरिया आत्मा मोरी मैल है माया जा, गोरी चुनरिया आत्मा मोरी मैल है माया जा। वो दुनिया मुर बाबुल गागर, ये दुनिया ससुराल आ जाके बाबुल से नजर मिलाऊं कैसे, घर जाऊं कैसे, लगा चुनरी में दाग छुपाऊं कैसे, लगा चुनरी में दाग छुपाऊं कैसे, लगा चुनरी में दाग। Dirditanum tanna derena din tanana dirditanum tunna derena din tanana dirditanum tunna derena din tanana dere tana tundra tare tare tani tare tani din tanana nana dirdit o dirditani tani 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 din tanana dirditanum tanna derena din tanana dirditanum tunna derena sat suran si sorry extremely sorry. परत घेऊ आपण, डोंट वरी. गोरी चुनरिया आत्मा मोरी मैल है माया जा, गोरी चुनरिया आत्मा मोरी मैल है माया जा। ये दुनिया मोर बाबुल का है, वो दुनिया ससुराल आ जाके बाबुल से नजर मिलाऊं कैसे, घर जाऊं कैसे, लगा चुनरी में दाग छुपाऊं कैसे, लगा चुनरी में दाग छुपाऊं कैसे, लगा चुनरी में दाग। din tanana dirditanum tanna derena din tanana dirditanum nunda derena din tanana dirditanum tanna derena din tanana dirditanum tanna derena din tanana dere tana tumra tare tare tani tare tani din tanana nana dirdit o dirditani tani 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 din tanana dirditanum tanna derena din tanana dirditanum सप्त सुरन सी लगाम बंसी बाजे एक तनी सानी नी दनी ददा बदम मगद कम मगद सा लादी का लादी का लादी का लादी का घर न घर का पांच पर नहीं परना शांचल जन के जनन नन नादिर टेंगनु नन नन बनना दिन काना दिरदान काना देरेगा दिन काना दिरदान नूंद देरेना दिन काना दिरदान हे असं मशीन बरोबर गायलं रेडी की असं होतं. प्रॅक्टिकलमध्ये तराणा अजून खूप मोठा घेता येतो, त्यात बऱ्याच व्हरायटी घेता येतात, ताना घेता येतात, नोटेशन घेता येतात. फक्त तबलजी तयार पाहिजे आणि साथीदार बरोबर पाहिजे. हे सगळं मेकॅनिकल होतंय, पण आता पर्याय नाही.
कारण हे युगच आता मेकॅनिकलचं आहे. सगळ्यांना घरात बंदिस्त करून मेकॅनिकल लाईफ जगायला लावलं आणि त्या मेकॅनिकल लाईफमध्ये आनंद शोधायचा आहे, जो कधी पूर्वी खरोखर मेकॅनिकल पैशाकरता झालं होतं ते आता घराकरता जगा, त्यात आनंद आणि प्रेम घ्या आणि देवाचं नाव घ्या. आपण भैरवीच्या 2 ओळी फक्त म्हणूया याबरोबर. दोन कडवे आणि हे कसं मोकळं आहे, म्हणजे याच्यामध्ये मेकॅनिकल नाही, त्याच्यामुळे फक्त एकीकडे ताल वाजत राहील आणि आपण म्हणत राहू. बघूया, 1 मिनिट फक्त मला सर सेट करायला वेळ द्या. हे खरं नानक गुरु नानकजींचं भजन आहे, भैरवी रागात कंपोज केलेलं आहे पंडितजींनी, गुरु पंडितजी जसराजजींनी. मना, हे जे मन आहे हे त्याची आठवण घे रे बाबा, ईश्वराच्या नावाची, हरी नामाची आठवण कर, असं हे सांगतं. आणि त्यात ते सांगतंय कूप नीरबिन, कूप म्हणजे विहीर, पाण्याशिवाय असलेली विहीर. धेनु क्षीरबिन म्हणजे गाय दुधाशिवाय. धरती मेह बिना, धरती ही कुठल्याही फलफुलांशिवाय. जैसे तरुवर फल विहीना, ज्याप्रमाणे झाड बिना फळांचा असेल, वैसे प्राणी हरी नाम बिना, त्याप्रमाणे प्राणी ईश्वराच्या नावाशिवाय आहे. देह नयन बिन, डोळ्याशिवाय असलेला देह. रयन चंद्र बिन, रात्र चंद्राशिवाय. मंदिर दीप विना, मंदिर दिव्याशिवाय. आणि पंडित वेद विहीना, स्वतःला पंडित म्हणतो पण कुठलंही ज्ञान नाही, असा ज्ञानाशिवाय पंडित. वैसे प्राणी हरी नाम विना, म्हणजे हरीचं नाव जर तुमच्या मुखात नसेल, स्मरणात नसेल, तर तुमची अवस्था ह्या सगळ्या उपमांप्रमाणे होते, हे ते सांगतायत. आणि शेवटी सांगतायत की तुम्ही तिकडे का वाहत जाता, कारण काम क्रोध मद लोभ हे सगळे जे काही विकार आहेत हे निवारा कर, ते सांगतायत ईश्वराला गुरु नानकजी. काम क्रोध मद लोभ निवारो, छांड दे अब संत जना, मला संत जनांची संगत दे. कहे नानकशा सुनो भगवंता, हे भगवंता तू ऐक काय की मी या सगळ्यांमध्ये अडकलोय, पण कोई नहीं जग में अपना, यह जग में कोई नहीं अपना, सुमिरन कर ले मेरे मना मेरे मना मेरे मना. ऐकूया, हे भैरवीमध्ये आहे. सुमिरन कर ले मेरे मना
सुमिरन करे ले मेरे मना सुमिरन कर ले मेरे मना मेरी बीती जात उमरिया मेरी बीती जात उमरिया हरि नाम बिना हरि नाम बिना सुमिरन कर ले मेरे मना सुमिरन कर ले मेरे मना कूपनीरवीण धेनुक्षीरवीण कूपनीरवीण धेनुक्षीरवीण धरती मेह बिना धरती मेह बिना जैसे तरुवर फल विहीना जैसे तरुवर फल विहीना वैसे प्राणी हरिनाम बिना वैसे प्राणी हरिनाम बिना सुमिरन कर ले मेरे मना सुमिरन कर ले मेरे मना मेरे मना मेरे मना देहानयन विनय देहानयन विनय रन चंद्र बिन देहानयन बिन रन चंद्र बिन मंदिरा दीप बिना मंदिरा दीप बिना जैसे पंडित वेद विहीना जैसे पंडित वेद विहीना वैसे प्राणी हरिनाम बिना वैसे प्राणी हरिनाम बिना सुमिरन कर ले मेरे मना सुमिरन कर ले मेरे मना
सुनो भगवंता कहे नानक शाह, सुनो भगवंता यह जग में कोई नहीं अपना, यह जग में कोई नहीं अपना, सुमिरन कर ले मेरे मना, सुमिरन कर ले मेरे मना, मेरे मना, मेरे मना। सुमिरन कर ले मेरे मना। थँक्यू. जे काही चांगलं होतं ते माझ्या गुरूंचं होतं, सद्गुरूंच्या कृपेमुळे होतं. जे चुकलं आहे ते माझं आहे. मोठ्या अंतःकरणाने तुम्ही मला स्वीकारलं, माझे अपराध घेतले, पोटात घातले, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. थँक्यू. नमस्कार. बंद कर. गुड नाईट.